एकदम मस्त झाली भाजी. मस्त लागते भाजी, एक नंबर. आणि जी लोक मांसाहार करत नाही ती त्यांच्यासाठी ही भाजी खूप चांगली, का तर ह्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, प्रथिन असतात. नमस्कार, मी तानाजी. तर आजचा आपला बेत आहे अशा एका फुलाची भाजी. त्या फुलाची भाजी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते आणि ती भाजी आहे शेवग्याच्या फुलाची भाजी. तर शेवग्याच्या शेंगाची भाजी तर आजपर्यंत आपण आवडीनं खात आलो आहे. त्याचबरोबर शेवग्याच्या पानाची पण भाजी केली जाते. मागे एका व्हिडिओमध्ये आपण शेवग्याच्या पानाची भाजी कशी केली जाते ती दाखवलेलंच होतं. पण शेवग्याच्या फुलाची पण भाजी केली जाते. तर त्या शेवग्याच्या फुलाची भाजी कशी केली जाते ती प्रक्रिया आणि पाककृती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू. आता ही फुलं घेताना फुलं आणि जी काय कळ्या आहेत त्या ती वरबडून घ्यायच्या. त्याबरोबर फुलं विचार करूनच आपण काढायची, का तर पुढं जाऊन ह्यालाच शेंगाचं पीक लागणार आहे. आणि आपण जर जास्त फुलं काढली तर शेंगाचं पीक पुढं जाऊन कमी लागणार आहे. का तर एका भाजीला नाही नाही जरी म्हणलं तरी वंजळ दोन वंजळ तरी फुलं लागतेच. आणि आता आपल्याकडं 2-4 शेवग्याची झाडं आहे ती, त्यामुळे एका जरी झाडाची आपण फुलं घेतली तरी 2 झाडं आपल्याला शेंगासाठी आहे ती. त्यामुळं आपण ह्या झाडाची फुलं घेतोय. आता ही फुलं व्यवस्थित निवडून नीट करून घ्यायची. जरी आपण झाडावरून ही फुलं वरबडून काढली असली तरी वरबडल्यावर बऱ्यापैकी ह्या फुलाला द्याट तुटून येतात. मग ती द्याट दूट काढायचं. त्याचबरोबर एखादं किडकं मिडकं फुलं असेल तर ती एक निवडून काढायचं. आणि ही फुलं निवडायला नीट करायला काही जास्त वेळ लागत नाही. साधारणतः 5-10 मिनिटात एका भाजीपुरती फुलं व्यवस्थित निवडून होते ती. आता आपण ह्या फुलात चमच्याभर मीठ टाकलंय आणि ह्या चमच्याभर मिठाच्या पाण्यात साधारणतः 5 ते 10 मिनिटं फुलं व्यवस्थित भिजून द्यायची. तर आता ही मिठाच्या पाण्यात का फुलं भिजून द्यायची, तर त्याचं कारण हे आहे की ह्या फुलात वेगवेगळे जीवजंतू असू शकतात, कीटक असू शकतात, त्याचबरोबर मुंग्या, आळ्या, भुंगं असू शकतात. आणि मिठाच्या पाण्यात भिजू घातलं की ती सगळं बाहेर निघतं किंवा ती मरून जातं. त्याचबरोबर आजूबाजूला जर कुणी तणनाशक फवारलेलं असलं, कीटकनाशक फवारलेलं असलं तर ती पण उडून ह्या फुलावर आलेलं असू शकतं. तर ती पण सगळं जे काही केमिकल आहे ते निघून जातं. त्यानंतर स्वच्छ पाण्याने 1-2-3 वेळा खंगळून घ्यायची. मग आपली फुलं एकदम स्वच्छ होते ती.
आता ह्या भाजीला जे काय फोडणी द्यायला आपण माल मसाला घेतलाय त्यात मध्यम आकाराचं 3 कांदा चिरून घेतले होतं, एक खोंगा भाजलेलं शेंगदाणं, 20-25 लसणाच्या कुड्या, 2-3 ठोंबायचं कोथिंबीरीचं तोडून घेतलं तर, 1 चमचा चटणी, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा जिरी, अर्धा चमचा मोहरी. आता एवढं साहित्य आपण घेतलंय आणि एवढ्याची आपण फोडणी देणार आहे. आणि ही आपल्या घरी जे काय अवेलेबल होतं तेवढं जे साहित्य घेतलंय आणि एखाद्या मोकळ्या भाजीला जेवढं साहित्य लागतं तर तेवढं आपण ह्या भाजीला साहित्य घेतलंय. दोन पळ्या तेल. आता तेल चांगलं गरम झालं की जिरी मोहरी टाकायची त्यात. आता कांदा टाकायचा. आता कांदा चांगला भाजून द्यायचा. आता कांदा चांगला भाजला की लसूण टाकायचा. आता कोथिंबीर टाकायची. आता चटणी टाकायची. आता मीठ टाकायचं. आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आता हे व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं. आता फुलं टाकायची. आता थोडा पाण्याचा शितोडा द्यायचा. आता ही थोड्या वेळ झाकून ठेवायची. आईनं आता व्यवस्थित फोडणी देऊन भाजी झाकून ठेवली. भाजी 5 मिनिटं झाकून ठेवायची, जास्त वेळ झाकून ठेवायची नाही. का तर ही भाजी आहे फुलांची आणि फुलं मुळातच नाजूक असते ती, त्यामुळे लगेच फुलं शिजते ती. जास्त वेळ जर आपण झाकून ठेवलं तर भाजी करपण्याची शक्यता आहे. त्यामुळं 5 मिनिटांनी लगेच उघडून बघायची. शिजली. कशी झाली? मस्त झाली भाजी. एकदम मस्त झाली भाजी. साधली का? लय भारी साधली.
मस्त लागते भाजी, एक नंबर. त्या भाजीचं कंपॅरिझन करणं अवघड आहे. हादग्याच्या फुलाची भाजी कशी आपण करतो तशीच ह्या फुलाची पण आपण भाजी केली, पण हादग्याच्या फुलाची भाजी वेगळी लागते आणि ह्या फुलाची भाजी वेगळी लागते. पण मस्त चव आहे. मला खायच्या अगोदर वाटलं होतं की तुरट लागते का कडवट लागते, कारण मी ह्याच्या अगोदर खाल्ली नव्हती. पहिल्यांदाच ह्या फुलाची भाजी खाणार होतो, पण मस्त भाजी लागते, एक नंबर भाजी. आणि जी लोकं मांसाहार करत नाही ती त्यांच्यासाठी ही भाजी खूप चांगली, का तर त्यांना बऱ्यापैकी प्रथिन मिळत नाही, ते प्रोटीन मिळत नाही. आणि मांसाहार करणाऱ्याला चिकनमधनं असेल, मटणामधनं असेल, वेगवेगळ्या मांसाहारातनं प्रोटीन व्यवस्थित मिळतं. पण जी काही शाकाहारी लोक आहेत ती त्यांना प्रोटीन व्यवस्थित मिळत नाही, तर त्यांनी अशा शेवग्याच्या वेगवेगळ्या भाज्या करून, मग ती पानाची असेल, फुलाची असेल किंवा शेवग्याच्या शेंगाची भाजी असेल, तर त्यांनी सतत त्यांच्या आहारात ही भाजी वाढवली पाहिजे. का तर ह्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, त्याचबरोबर प्रथिन असतात, विटॅमिन अ असतं, विटॅमिन क असतं, लोह असतं. तर असे हे पोषक घटक आणि खनिजं शेवग्यात भरपूर प्रमाणात असतं. तर असा हा शेवगा आणि आजची आपली शेवग्याच्या फुलाची भाजी. तर आशा करतो ह्या शेवग्याच्या फुलाची भाजी तुम्हाला आवडली असेल. जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या भटकताना यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर आपल्या भटकताना फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करू शकता आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. आणि नंतर लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद, टाटा, बाय बाय.